त्यांची बर्थडे नंबर 7, 16, 25 आहे. या लोकांचा बिझनेस तुम्ही कुठला करू शकता, कुठल्या फील्डमध्ये काम करू शकता. लहान मुलं जर असतील तर त्यांची आवड कोणत्या क्षेत्रात असू शकते, कुठल्या क्षेत्रामध्ये ते काम करू शकतील किंवा त्यांचा इंटरेस्ट कशात आहे, ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना एज्युकेशन देऊ शकाल आणि तुम्ही स्वतः असाल तर कुठला बिझनेस तुमच्यासाठी योग्य आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की शेअर करा ही रील आणि सेव्ह करा. तर 7, 16, 25 हा मुलांक आहे तो 7. आता 7 हा कसाचा आहे, केतूचा आहे. तो गूढशास्त्र, गूढविद्या, रिसर्च, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर, एक डिटेक्टिव्ह, डॉक्टर, ऑकल्ट सायन्स ह्याच्यामध्ये तुमच्यासारखी लोक असतात ती फार टॉपला जातात. मग बिझनेस असू देत किंवा फील्ड असू देत. कारण कौशल्य दाखवलं जातं, क्रिएटिव्हिटी दाखवली जाते, एक गुप्त विद्या दाखवली जाते. त्यामध्ये तुम्ही खूप छान करिअर करता. एक वेगळ्या अतूट म्हणजे अध्यात्मक तर असतंच, त्याचबरोबर इंट्युशन पॉवर खूप छान असते. त्यामुळे आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता जिथं असते किंवा तुम्ही घेऊ शकता, या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. त्यामुळे या बर्थडेच्या लोकांनी याच्यामध्ये काम केलं तर नक्कीच तुमच्यासाठी फार छान आणि खूप चांगलं करिअर होऊ शकतं. रिसर्चमध्ये टेक्निकल रिसर्च असू देत किंवा फार्मा स्टडी असू देत, याच्यामध्ये तुम्ही करू शकता. मेडिकलमध्ये तुम्ही करू शकता करिअर. त्याचबरोबर टीचिंगमध्ये तुम्ही खूप छान करू शकता. ऑकल्टमध्ये तर तुम्ही खूप छान असता, जसं ॲस्ट्रॉलॉजर किंवा नंबर्सचं काम करू शकता, टॅरोटचं काम करू शकता. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप छान असतात. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा खूप छान असतात. या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतंत्रपणे गोष्टी करू शकता, फील करू शकता आणि त्या पद्धतीने डिसिजन घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं करिअर करू शकता. तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती, अध्यात्मक, त्याचबरोबर विचार करण्याची खूप छान शक्ती तुम्हाला दिलेली असते निसर्गाने. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ज्या सांगितलेल्या आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की उत्तम कार्य कराल, स्वतःचा बिझनेस करू शकता. फक्त तुम्हाला एवढंच आहे की दुसऱ्यांच्या विचाराने चालाल तर मग तुमचे कधी कधी डिसिजन चुकतात किंवा कधी कधी ओव्हर थिंकिंग जास्त करतात. त्यामुळे थोड्याशा गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक होऊ शकतात. पण जर चांगला विचार करून जर या गोष्टीचा शांतपणे घेतला तर नक्की तुम्हाला या करिअरमध्ये बेस्ट रिझल्ट मिळतील.